नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्न हे अशी संकल्पना आहे की अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि अर्थव्यवस्थेत होणारे बदल मोजण्याचे राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे? चांगले साधन आहे. म्हणजे राष्ट्रीय विकासाचे साधन म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहिले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवरच देशातील एकूण मागणी, एकूण पुरवठा आणि एकूण रोजगार हा काय असतो? अवलंबून असतो. तर राष्ट्रीय उत्पन्नात ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस त्याच देशाची मागणी आणि उत्पादन आणि त्याच देशामधला रोजगार यावर काय होतो? परिणाम हा दिसून येतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन घटकामध्ये विभाजन कसे होते यावरही देशातील मागणी, उत्पादन आणि रोजगार हे काय असतात? अवलंबून असतात. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचा किंवा आर्थिक प्रगतीचा वेग राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कसे होते यावर देखील अवलंबून असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आणि विभाजन यावर देशाची आर्थिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्य हे काय असतात? अवलंबून असतात असे आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, अर्थव्यवस्थेतील आर्थिक परिस्थिती तपासून पाहण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नातील बदल काय केले जातात? तपासले जातात. आणि जागतिक लेवलला म्हणजे जगातील अर्थव्यवहाराला विविध देशाची तुलना राष्ट्रीय उत्पन्नावरून काय केली जाते? तर अर्थव्यवस्थेचे आर्थिक चित्र आपल्याला जर तपासून पाहायचं असेल तर ते एक आरसा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाला आपण काय करत असतो? महत्त्व देत असतो. तर आपण महत्त्व बघणारच आहोत, परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ प्रथमतः आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी कोणकोणत्या व्याख्या मांडलेल्या आहेत, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न हे डॉक्टर मार्शल यांच्या मते काय आहे ते पाहूया. की डॉक्टर मार्शल यांनी प्रतिवर्षी एखाद्या देशातील श्रम व भांडवल नैसर्गिक साधनाच्या सहाय्याने ज्या मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन करतात त्यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात, असं डॉक्टर मार्शल यांचं मत आहे. तर दुसरी व्याख्या प्राध्यापक पिगू यांनी केलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ज्या मूर्त व अमूर्त वस्तू आणि सेवांची जी काही खरेदी विक्री पैशाच्या सहाय्याने केली जाते त्याला काय म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात जेव्हा वस्तू आणि सेवांचं मापन हे पैशाच्या रूपात करता येते आणि त्याचाच समावेश काय केलेला असतो? राष्ट्रीय उत्पन्नात केलेला असतो. म्हणजे पिगूच्या व्याख्यानुसार काय लक्षात येतं की देशात निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, तर त्या ज्या वस्तू आणि सेवांचं मापन हे पैशात केलं जातं त्यांचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो, असं काय आहे? पिगूचं या व्याख्येद्वारे मत आहे. तर पुढची व्याख्या प्राध्यापक फिशर. तर प्राध्यापक फिशर यांचं असं मत आहे की प्रतिवर्षी देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो त्यांना काय म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. तर प्राध्यापक फिशर यांनी आपल्या व्याख्येमध्ये काय सांगितले बघा, की जनतेच्या कल्याणाला अधिक महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. बघा, व्याख्यामध्ये वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो त्यांना राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जनतेच्या कल्याणाला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यांचं असं मत आहे की राष्ट्राने प्रचंड वस्तू आणि सेवांचं जर उत्पन्न केलं असेल तर ते राष्ट्र काय होतं? श्रीमंत बनेल. परंतु त्या उत्पन्नाचा उपभोगच घेतला नसेल किंवा उपभोगच घेतला नाही तर ते राष्ट्र काय होते? सुखी बनणार नाही किंवा विकासाच्या मार्गाने जाणार नाही, असं डॉक्टर फिशर यांचं मत आहे. तर अशा पद्धतीनं डॉक्टर मार्शल, प्राध्यापक पिगू आणि प्राध्यापक फिशर यांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याचा अर्थ व्याख्येद्वारे स्पष्ट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे झाले आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व
राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे हे आपण इथं पाहणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व, तर प्रथम आपण पहिला मुद्दा बघूया की अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी अतिशय उपयुक्त. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साहाय्याने अर्थव्यवस्था अविकसित, विकसनशील आणि विकसित यापैकी कोणत्या तरी एका गटात असते हे आपण समजू शकते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साहाय्यानं अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर, एकूण उत्पादन क्षमता याची सुद्धा आपल्याला काय होते, कल्पना येते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात शेती, व्यापार, उद्योग इत्यादी विभागाचा किती हिस्सा आहे हे आपल्याला काय होतं, समजतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात शेती, व्यापार, उद्योग इत्यादी भागाचा हिस्सा आपल्याला समजतो. म्हणजे या साहाय्यानं अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक क्षेत्राचे किती महत्त्व आहे हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात येतं. म्हणजे अर्थव्यवस्थेतील लोकांचा उपभोग खर्च, नंतर लोकांची बचत आणि त्याच्यावरून गुंतवणूक या संबंधीची आपल्याला रीतसर कल्पना येते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे जे काही मांडणी केलेली आहे त्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे एक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं साधन. तर दुसरं आपण बघूया की दरडोई उत्पन्न काढता येते. तर विद्यार्थ्यांनो, दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून आपल्याला काढता येते, माहीतच आहे. तर देशातील एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता, बघा, देशातील एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असतं तर आपल्याला काय मिळतं, दरडोई उत्पन्न. म्हणजे त्याचं सूत्र काय असू शकतं की दरडोई उत्पन्न हे एकूण लोकसंख्या हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. तर सूत्र असं परत एकदा सांगते की दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या, अशा पद्धतीचं हे सूत्र आहे. म्हणजे प्रत्येक वर्षात दरडोई उत्पन्नावरून देशातील उत्पादन शक्तीत कोणते बदल झाले हे आपल्याला इथं समजून येतं. तर तिसरा मुद्दा आहे की उत्पन्नाच्या विभाजनाची कल्पना येते. तर विद्यार्थ्यांनो, देशातील विविध क्षेत्रापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे एकूण राष्ट्रीय उत्पन्न समजते. म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रातील उत्पन्न वाटणीच्या आधारे तयार केलेली जी काय राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ती आपल्याला काय करता येते, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मदतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटणीत जे काय बदल झालेले आहेत ते आपल्याला इथं समजून येते. तर अशा पद्धतीनं उत्पन्नाच्या विभाजनाची सुद्धा आपल्याला इथं कल्पना येते. पुढचा मुद्दा आहे की अंदाजपत्रकाच्या साठी जे काय अंदाजपत्रकाच्या दृष्टीनं जे काय महत्त्व आहे ते कशा पद्धतीनं, तर देशामध्ये अंदाजपत्रक करताना बजेट म्हणतो आपण, दरवर्षी बजेट हे सादर होतं. तर देशाचे अंदाजपत्रक करताना किंवा कर आकारणी करताना राष्ट्रीय उत्पन्नाचं ज्ञान हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण करणे हे अंदाजपत्रकाचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी चलनवाढ नियंत्रित करणं किंवा रोजगार वाढवणं हे काय असतं, अतिशय आवश्यक असतं. म्हणजे चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल या सर्व गोष्टीकरिता राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अतिशय उपयुक्त ठरलेली असते. तर पुढचा मुद्दा बघूया की आंतरराष्ट्रीय तुलना करण्यास उपयुक्त. तर यामध्ये विविध राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा दर काय करता येतो, आपल्याला अभ्यासता येतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विविध देशांची वर्गवारी ही विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा म्हणजे अशा गटामध्ये काय केलेले असते, देशांची वर्गवारी केलेली असते. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरूनच त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा किंवा त्यांचं जीवनस्तर हे काय करता येतं, आपल्याला अभ्यासता येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय तुलना करण्यास सुद्धा आपल्याला अतिशय उपयोग हा होत असतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की विकास योजना आखण्यास उपयुक्त. तर विद्यार्थ्यांनो, या विकास योजना आखताना आर्थिक नियोजनाद्वारे अल्पविकसित देश आपला आर्थिक विकास करीत असतो.
म्हणजे आर्थिक विकास करताना उत्पादन, गुंतवणूक, उपभोग, रोजगार ह्या बाबतीत योजनेत जी लक्ष्य ठरवण्यात येतात त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा काय केलेला असतो, आधार असतो. म्हणजे विकास हा योजना आखताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा मेन मूलभूत आधार मानला जातो. त्याच्यावरूनच आपल्याला विकास कशा पद्धतीनं झाला हे आपल्याला लक्षात येतं. तर पुढचा मुद्दा आणि शेवटचा असा आहे की अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मोजमाप करण्यास अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणजे आर्थिक विकासाचं महत्त्वाचं निर्देशक इंडेक्स म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर, नंतर दरडोई उत्पन्न वाढीचा दर, तसेच भांडवल निर्मिती वाढीचा दर इत्यादी या सर्व बाबी काय करतात की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला समजू शकतात. आणि या विविध प्रकारच्या दरामुळे आर्थिक नियोजनामुळे कितपत प्रगती झालेली आहे हे आपल्याला वरील मुद्द्यावरून लक्षात येतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची कल्पना दरडोई उत्पन्नाचे मापन करण्यासाठी नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचं काय आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना म्हणजे त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. डॉक्टर मार्शल, पिगो आणि अर्थशास्त्र अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्याख्या मांडून त्यांनी त्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आपल्याला इथं अभ्यासण्यासाठी सादर केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इथं आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व, अर्थ आणि त्यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरचा आपण अभ्यास करूया. तर थँक्यू व्हेरी मच.